नमस्कार. TV6 मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. नागरिकांसाठी एक मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे रेशन कार्डबद्दल. काही रेशन जे आहे ना, हे बंद होणार आहे. आता ते बंद का होणार आहे? यादीत जर तुमचं नाव जर नसेल, तर तुमचं जे रेशन आहे ना, तुम्हाला महिन्याला जे रेशन भेटतं ते कायमचं ते बंद होणार आहे. परंतु टेन्शन घेऊ नका. कोणाचं राशन इथे बंद होणार आहे आणि बंद जर व्हायचं नसेल, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बघा, या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद. यादीत तुमचे नाव नाही ना? पहा. बघा इथे आपल्याला काय करायचं की तुमचं रेशन बंद होऊ नये म्हणून याचं नेमकं काय करायचं तुमचं यादीत नाव आहे का? ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. बघा, रेशन कार्ड हे केवळ धान्य मिळवण्याचे साधन असून एक महत्त्वाचे शासकीय ओळखपत्र आहे. मात्र जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून रेशन दुकानात धान्य घेतले नसेल, तर तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. राज्यभरात अपात्र आणि निष्क्रिय रेशन कार्डधारकांना शोध घेण्यासाठी मिशन पळतानी सुरू केली असून लाखो नागरिकांचे रेशन कार्ड इथे बंद झालेले आहेत. बघा, काही नागरिक काय करतात की 2-2 महिने जे आहे ना त्यांचं रेशन जे आहे ना हे घेऊन येत नाही आणि त्यामुळे आता शासन काय करत आहे की बुवा अशा लोकांना रेशनची गरजच नाही असं ते समजत आहे आणि त्यामुळे त्यांचं रेशन कार्ड जे आहे ना ते बंद होऊ शकतं. आता एकट्या सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ज्यामुळे पुरवठा विभाग आणि तलाठ्यांमार्फत थेट घरोघरी जाऊन तपासणी मोहीम जी आहे ना ती आता सुरू करण्यात आलेली आहे. शासकीय आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात तब्बल 22,800 लाभार्थी गेल्या वर्षभरात रेशन दुकानातून 1 किलोही धान्य घेतलेले नाहीत. बघा, एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की तब्बल 22,800 लाभार्थींनी गेल्या एका वर्षामध्ये 1 किलोही त्या रेशन दुकानातून धान्य घेतलेलं नाहीये. त्यामुळे आता ज्यामुळे गरजू नागरिकांना त्यांचा हक्क मिळत नाही. यामुळेच आता पुरवठा निरीक्षक आणि तलाठ्यामार्फत प्रत्येक संशयास्पद कार्डाची जागेवर जाऊन इथे पडताळणी इथे सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे तुमचं राशन जे आहे ना, हे बंद होऊ शकतं. आता वळूया मुख्य मुद्द्याकडे. रेशन कार्ड कायमचे बंद होण्याची मुख्य 4 कारणे. बघा, 6 ते 12 महिन्यांपासून धान्य न घेणे. ज्या रेशन कार्ड धारकांनी गेले 6 ते 12 महिन्यांपासून शासकीय गोदामातून किंवा रेशन दुकानातून धान्य उचललेले नाहीत, अशा लोकांची नावे तात्काळ अपात्र यादीत टाकली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला इथे दर महिन्याला किंवा 3 महिन्याला राशन येत असतं. या 3 महिन्यात राशन तुम्हाला घेणे इथे गरजेचे आहे, कंपल्सरी आहे. जर तुम्ही राशन घेतलं नाही, तर तुम्ही ते अपात्र होऊ शकता. तुमचं राशन कायमचं बंद होऊ शकतं. त्यानंतर दुसरं म्हणजे आर्थिक स्थिती सुधारणा. अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे आणि त्यांना आता शासकीय मोफत किंवा स्वस्त धान्याची इथे गरज उरली नाही. अशा लोकांचे सुद्धा इथे यादीतून नाव हे ना हे कट होऊ शकतं. त्यानंतर तिसरं म्हणजे स्थलांतर आणि पद्धतीतील बदल. अनेक शेतकरी किंवा मजूर कुटुंब रोजगारासाठी इतर जिल्ह्यात किंवा शहरात कायमचे स्थलांतरित झालेले आहेत. मात्र त्यांचे रेशन कार्ड जुन्याच पत्त्यावर इथे नोंदणीकृत आहे. अशांची सुद्धा इथे रेशन जे आहे ना, ते इथे बंद होऊ शकतं. त्यानंतर चौथं म्हणजे वय आणि जन्मतारखेचा गोंधळ. अनेक रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना अनेक रेशन दुकानदारांची अंदाजे जन्मतारीख टाकल्याचे समोर आले आहे. यामुळे रेशन कार्ड डेटाबेसमध्ये काहींचे वय प्रमाणापेक्षा जास्त, काहींचे वय 18 वर्षापेक्षा कमी दिसत आहे. अशा संशयास्पद कार्डची ही पडताळणी करून ती बंद करण्यात येणार आहे. म्हणजे आता वयाचं सुद्धा इथे लक्षात इथे घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे की नियमित धान्य घ्यायचं आहे. जर तुम्ही पात्र असाल तर दरमहा रेशन दुकानात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य घ्यायचं आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला के-वाय-सी इथे करायचं आहे, बायोमेट्रिक करायचं आहे. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी जी आहे ना ती पूर्ण करून घ्यायची आहे. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असल्याचं आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्याची तुम्हाला इथे खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे. पत्ता बदलला असल्यास किंवा वय सुधारणा करायची असल्यास आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पुरवठा विभागात किंवा तहसील कार्यालयात तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे. तरच तुमचं जे रेशन आहे ना ते इथे चालू राहणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.